बिग बॉस हा शो खरंच स्क्रिप्टेड असतो का? आज आपण या व्हिडिओमधून बिग बॉसबद्दलच्या त्या काही गोष्टी बघणार आहोत ज्या कधीच बाहेर येऊ शकत नाहीत किंवा त्यांच्याबद्दल कोणीच बाहेर बोलतही नाही. काल बिग बॉसचा फिनाले पार पडला आणि तन्वी ही बिग बॉसची विजेते म्हणून बिग बॉसच्या घराबाहेर आली. आता अनेकांना तन्वीचं बिग बॉस विनर होणं हे आवडले, तर तेच दुसऱ्या बाजूला अनेकांना तन्वी ही विनर म्हणून खटकते. त्यामुळेच त्याच काही लोकांचं असं मत झालंय बिग बॉस हा शो स्क्रिप्टेड आहे. आता असाच काहीसा प्रकार मागच्या सीझनलाही झाला होता, जेव्हा सूरज हा बिग बॉसचा विनर झाला होता. आता काल या शोमध्ये काय गोष्टी घडल्यात, खरंच हा शो स्क्रिप्टेड आहे का, असं कॉन्फिडेंटली या शोबद्दल बोलणं अवघड आहे. पण कदाचित हा शो स्क्रिप्टेडही असू शकतो, कारण हा शो जसा दिसतो तसा तो अजिबातच नाही आहे. या शोमध्ये खूप वेगळ्या गोष्टी घडतात ज्या प्रेक्षकांपर्यंत या शोची टीम ही कधीच येऊ देत नाही. तर त्या काय गोष्टी आहेत पाहूयात या व्हिडिओमधून. सर्वात आधी तर हे पाहूयात की या घरात फक्त कंटेस्टंटच असतात की इतर कोणीही लोक असतात. तर हो, जसं आपल्याला टी व्हीवरती या शोमध्ये पाहायला मिळतं की फक्त घरात 3 महिने जे कंटेस्टंट बिग बॉसने पाठवलेले असतात तेवढेच असतात, तर ती गोष्ट चुकीची आहे. कारण बरीच बिग बॉसचे टीममधील लोक हे बिग बॉसच्या घरात येत जात राहतात. आता ती लोक कधी कधी जातात, तर जेव्हा कधी एखादा टास्क असतो त्यावेळी बिग बॉसच्या टीममधील काही विशेष लोक हे बिग बॉसच्या घरात त्या टास्क दरम्यान उपस्थित असतात. आता या टीममधील लोक काय करतात, तर टास्क दरम्यान जेव्हा बिग बॉस हे टास्क समजावून सांगतात त्याचप्रमाणे ही घरामध्ये उपस्थित असलेली टीम पर्सनली स्पर्धकांना त्या टास्कबद्दल पुन्हा एकदा समजावून सांगतात. त्याचसोबत टास्क दरम्यान कुठली चुकीची गोष्ट घडू नये किंवा एखाद्या स्पर्धकाला इंजुरी होऊ नये याचंही यामधील एक टीम खास काळजी घेते किंवा त्या गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी एक टीम निवडली जाते. त्यानंतर आपल्याला दरवेळी भाऊच्या धक्क्यावरती दर आठवड्याला बिग बॉसच्या घरातील सगळेच कंटेस्टंट हे खूप छान पाहायला मिळतात. म्हणजे त्यांचा कॉस्ट्यूम असो, त्यांचा मेकअप, त्यांचे हेअर, तर या सगळ्या गोष्टी ते स्पर्धक स्वतःच करतात का? तर नाही. हां, म्हणजे इतर वेळी आपल्याला हे लोक मेकअप करताना दाखवले जातात, पण जेव्हा कधी कुठला सण असतो किंवा भाऊचा धक्का असतो त्यावेळी बिग बॉसची टीम ही त्या घरामध्ये कंटेस्टंटसाठी काही खास मेकअप आर्टिस्ट पाठवतात, जे मेकअप आर्टिस्ट कंटेस्टंटचा मेकअप आणि हेअर करत असतात. त्यानंतर या शोमध्ये काही अशाही जागा असतात ज्या कॅमेरापासून दूर असतात, ज्या जागेवर बऱ्याचशा गोष्टी घडतात ज्या शोमध्ये दाखवल्या जात नाहीत. आता मध्ये सागर कारंडे यांचा बिग बॉसच्या शोमधील एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला, जिथे ते गुटखा खात असल्यासारखे दिसत होते. त्यामुळे लोकांनी त्यांना त्यावेळी खूप ट्रोलही केलं. पण बिग बॉसची टीम ही एवढी हुशार असते की ती तशा गोष्टी कधीच कॅमेरापुढे येऊ देत नाही. त्यामुळेच खास बिग बॉसने त्या घरात एक अशी जागा बनवली आहे जिथे कंटेस्टंट हे धूम्रपान करू शकतात. आता धूम्रपानमध्ये सगळ्याच गोष्टी येतात असं नाही. बिग बॉसच्या शोमध्ये एक अशी जागा असते जिला स्मोकिंग झोन असंही बोललं जातं. तिथे कंटेस्टंटला सिगारेट किंवा गुटख्याचे सेवन करता येते. त्यानंतर आपल्याला जो शनिवार रविवारला भाऊचा धक्का पाहायला मिळतो त्या 2 दिवसाच्या एपिसोडचं शूट हे एकाच दिवशी केलेलं असतं. त्यानंतर एडिटमध्ये त्याला 2 एपिसोडमध्ये डिवाईड केलं जातं. आणि आता येऊया त्या गोष्टीकडे ज्याबद्दल सर्वांनाच ऐकायचं असतं, ते म्हणजेच या शोमध्ये मिळणारं स्पर्धकांना मानधन. आता प्रत्येकाचं मानधन हे उघडपणे बोलणं अवघड आहे, पण या शोच्या या सीझनमधल्या सर्वात जास्त मानधन मिळवणाऱ्या कंटेस्टंट ह्या राखी सावंत असल्याचं कळतंय, ज्यांचं 8 ते 10 दिवसांचं मानधन हे 5 ते 7 लाखांपर्यंत असल्याचं कळतंय. आणि सर्वात कमी मानधन हे त्या स्पर्धकांना असतं ज्यांनी खूप कमी TV शोज केलेत किंवा त्यांची फॅन फॉलोईंग ही कमी असते. तर ह्या होत्या काही बिग बॉसच्या हिडन गोष्टी.